हा हा लाव लाव. पैसे दे की. नाही पैसे दे परत पैसे दे. चालूच आहे. काय चाललंय बघा इथं. हा अमावस्या आहे आपलं तुळजापूरच्या आईचं ते अंगारात लावला आणि त्याच्या हातात आवडीची बायको भेटू दे. बायको आवडतच असते सगळ्याला. मनासारखी भेटू दे त्याची असं म्हण. हा तुझ्या मनासारखी बायको हा भेटू दे. तिथली त्या इटनरच्या दवाखान्यात बसली. नाही मावशी भेटू दे. पाया नीट पडला नाही. पडले पाय पडला का नीट. नीट पडले होय साने. अशीच प्रगती करत राहा. हा हा तेव्हा कसं करायला लागली. 5 मिनिटं नव्हती की. हा पडनिशे निशे जाते न पाया पडायला तुझं पाय. पुन्हा भाभीच्या पड. आज पाया पडून घ्यायचा दिवस आहे. नुसतं पाया पड. लग्नात लय पाया पड. म्हणजे मनासारखी बायको भेटू दे. भाभीच्या पड. भाभीच्या पड काय नाही होत. आजी आहे पड आहे भाभीच्या पाया. त्याला म्हणा मनासारखी. निशू उभारली आहे पुढं कशी हो. पड भाभीच्या. निशा काय होता? मनासारखी बायको भेटू दे म्हण. नाही आजीच्या मेन आहे. हा आजीच्या काल पाया पडायला पाहिजे होतं बया. खरं गाडी ही चालवा लागल्यावर भाभीला तिथं हडपसरला बघितल्याच. काय म्हणलं. हा अजून बायको चांगली भेटू दे. अजून नातवाला काय अजून. मार्कन ऋषी पावती दे अजून जरा चालू. मनासारखी बायको भेटू दे. लवकर सून नाच सून येऊ दे म्हणा की. म्हणा की. आजी चिर घ्यायचं आजी चिर. असं नाचून येऊ दे गायत्री लुगड मला घेऊन. असंच नाचून येऊ दे आणि गायत्री लुगड मलाच घेऊ दे. अशी रोज ते नाचसूनाला माया करायल्यावर नाचसून आजीच्या मागच लागते. बाबे बाबे करून नाही आजी म्हणणार. आजी आजी ओ आजी. आजी आजी म्हणून सांभाळणार. आजीला 100% सांभाळणार. भया रागराग केला तर पण सांभाळणार हाय नाही. सांभाळते ती. कशाला सावकाश जा रे. सानवीने इथं वरण फोडणी दिली आहे बघा. सानवी वरण फोडणी दिली आहे. आणि नेहाची आई आरती गोदाडे काढ ना झाकण पूर्ण दिसू दे. हॅलो बघा नेहाने आमच्या सांडग्याची भाजी केली आज. रेसिपी सांगितली थोडी मी पण केली. आता टेस्ट कशी झाली आहे माहित नाही. इथं वरण फोडणी दिली आहे. सानवीचं काम चालू आहे. बघा पोरी स्वयंपाक काम करायला स्वयंपाक करायला आम्ही. आज सुट्ट्या आहे ती. आजी काय तुमच्या कामाला आली काय. सुट्ट्या आहेत तुम्ही काम करा की तुमचं तुम्ही. आजीचा काय संबंध येते इथं. ठेव ग हे ताट त्या पाण्यात. हे बघा मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी स्वयंपाक केली पोट भरले. मसाल्याचा डबा ठेवून टाका आता. नाही जर सर पाणी बोलले मला तर वत तेवढा तांब्या. हा अजून वत थोडं मीठ 2 चमचे टाक. सगळ्यांना पुरली पाहिजे ना ग डाळ. डाळ भरपूर टाकली ना तर. माझी मनुका माझी मनुका ये पेट गडी माझी मनुका. मोठा कर गॅस. झाकण लाव पलीकड ठेव आता. मीठ टाकू दे की. माझ्यासारखं गण लावायला आलं नाही तुला सानवी. आज अंबाबाईला मी पण काल अंबाबाईला गंध वेगळा लावला होता परवा दिवशी. काल आज बघा सानवीनी लावलंय अंबाबाईला पिवळ्याचं मळवड बघून कसं लावलंय बघा अंबाबाईला गंध. ज्या त्या देवाला जे ते मानपान दिले की छान वाटतं. म्हणजे हळदी कुंकाच्या देवांना हळदी कुंकू. आता खंडोबाला भंडारा लावते तर भंडारा लावला. आणि माझ्या विठ्ठल रुक्मिणी ॲक्च्युली आहे गंध लावायची गरज नाही आहे. त्यांना माळी वगैरे आहेत. ह्या मूर्त्यांना मी आज माळी बघत होते. अधिक महिना आहे म्हणून पण काय माळी मनासारख्या भेटल्या नाही ती. आता मी घरी माळी बनवणार आहे आणि देवांना घालणार आहे. विठ्ठल रुक्मिणी खूप छोटी आहे. मोठी घ्यायची आहे
बघू आता बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी म्हणजे माळ घालता येईल असं बघा. आजची देवपूजा. स्वामींना पण एक छोटी माळ घ्यायची आहे मला, स्वामी समर्थांना आपल्या. देवावती वगैरे झालेली आपली इथं. कोणतं कसं लावत तसं नाही आणि आमोशा होता, हे टोक नारळ वाढवला होता. हे वालं हे तर हा नारळ असा निघाला, म्हणजे नासका नारळ निघाला. पण ते नासका नारळ निघाला म्हणजे आई म्हणल्या की पावला तो नारळ चांगलं, म्हणजे चांगलं असते म्हणजे नासका निघालेला. वत हितच तर आमोशाला कोण कोण नारळ फोडते सांगा. मी फोडते दर आमोशाला, दादाने ठेवलं. कारण माझी आजी फोडायची, आजीनंतर आईची तीच परंपरा होती आणि मग ती सवय झाली तशीच आजोळापासून. आणि आई पण आमच्या फोडते, नागोबाला हे फोडते ती, किंवा मसोबाला गावाकडे फोडते. आई पण फोडतात नारळ, पण सहसा गावाकडे आमोशाला नारळ वाढवतात. इथलं काय मला माहीत नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.